राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार जमीन आरोग्य पत्रिका। राज्यात विविध ठिकाणी केळी प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन। आणि द्राक्ष पिकावर डाउनी रोगाचं संकट। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। जाणून घेऊया कृषी विषयक सविस्तर वृत्त। जमीन आरोग्य पत्रिका वितरित केल्या जाणार आहेत। या मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीतील रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी तसंच सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता याची माहिती मिळू शकेल। या योजनेला कृषी विभागाची प्रशासकीय मान्यता मिळालेली असून यासाठी चालू वर्षाकरता 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। केळी पिकाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अपेडा आणि कृषी विभागातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली। राज्यात विविध 11 ठिकाणी आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ सुमारे 1800 शेतकऱ्यांना होणार असून केळी उत्पादन प्रति हेक्टरी 30 टनांपासून 35 ते 40 टनांपर्यंत वाढवण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन यात केलं जाणार आहे। नुकतीच बहाराची छाटणी झालेल्या सुमारे 40,000 एकरांवरील द्राक्षबागा डाउनी रोगाच्या प्रादुर्भावाला बळी पडल्या असून राज्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या नाशिक आणि सांगली विभागांना यामुळे सर्वाधिक नुकसान सोसावं लागतंय। द्राक्ष पिकातील अत्यंत महत्त्व असलेल्या पोंगा अवस्थेत जोरदार पाऊस झाल्यानं डाउनी रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं असून द्राक्ष उत्पादकांनी बनावट कीडनाशकांपासून सावध राहण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे। सन 2015-16 मध्ये देशात साखर उत्पादन 270 लाख टन राहील असा अंदाज भारतीय साखर कारखानदार संघटनेनं व्यक्त केला आहे। मागील वर्षी देशात 28 दशलक्ष टन साखर उत्पादन झालं होतं, पण यंदाच्या अपुऱ्या आणि अनियमित पावसाच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादनाच्या अंदाजात तूट आल्याचं संघटनेचं म्हणणं असून गाळप हंगामाची स्थिती लक्षात घेता यावर्षी साखर उत्पादन होईल अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे। सोयाबीन पिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाल्यामुळे यंदा उत्पादन 3.97% कमी होईल असा अंदाज भारतीय सोयाबीन प्रक्रियकांच्या सोपा या संघटनेनं व्यक्त केला आहे। अनियमित पाऊस आणि जमिनीतील ओलाव्यांची पातळी तसंच अवर्षण स्थितीचा फटका सोयाबीन पिकाला बसल्याचं सोपाचे अध्यक्ष दाविश जैन यांनी सांगितलं। खार जमीन संशोधन केंद्र पनवेल, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबरला एका शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। कृषी व मत्स्य शेती या विषयावरील या एकदिवसीय मेळाव्यात शिवार फेरी, कृषी प्रदर्शन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शंका निरसन अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश असून शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता मेळाव्याचं उद्घाटन होईल अशी माहिती पनवेलच्या खार जमीन संशोधन केंद्रातर्फे देण्यात आली आहे। निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरता कृषी विभागाकडून विविध योजना राबवण्यात येतात। वाशिम जिल्ह्यात राबवण्यात आलेले राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान तिथल्या शेतकऱ्यांकरता लाभदायी ठरलं आहे। विभागाकडून वाशिम जिल्ह्यातल्या शेलू या गावात राबवण्यात आलेलं राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान तिथल्या शेतकऱ्यांकरता वरदान ठरलं आहे। कोरडवाहू क्षेत्राचा विकास व्हावा या हेतूनं चालवण्यात येत असलेल्या या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना सिंचनाची साधनं उपलब्ध करून देण्यात येतात। याच योजनेमधून शेलू इथल्या 76 शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात गांडूळ खत प्रकल्प उभारून देण्यात आले असून त्यामुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद झालाय। शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत। कृषी विभागाकडून मिळालेल्या डिझेल इंजिन, पाईप, तुषार संच अशा साहित्याच्या वापरानं कमी पाऊस होऊन सुद्धा चांगलं उत्पन्न होण्याची शाश्वती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। या योजनेअंतर्गत आमच्या शेलू गावात 75 गांडूळ खत युनिट उभारले गेले, तर यापासून शेतकऱ्याला भरपूर प्रमाणावर खत, गांडूळ खत मिळाले, वर्मीवाश मिळालं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपलं जे उत्पन्न आहे तर ते गांडूळ खत आणि वर्मीवाश वापरून घेतलेले, त्यामुळे शेतकऱ्याचा रासायनिक खतावर होणारा खर्च कमी झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या आता पाहूयात बाजारभाव।
जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी कमाल दर 1575, किमान दर 1400, गहू 1844, 1400, कोबी 600-400, वांगी 1500-1000, भेंडी 3500-2500, सीताफळ 2500-1500, मोसंबी 3000-1000 आणि डाळिंब 3500 आणि 2500. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.egmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 32-24, पुणे 31-21, नागपूर 35-24, औरंगाबाद 31-23, सोलापूर 33-22 आणि नाशिक 31 आणि 21. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID krishivarta.ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. खरं तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी नेहमी कोणतेतरी संदर्भ देत असतो, पण आज मी तसं काहीही करणार नाही. मी कोणताही संदर्भ देणार नाही. कोणत्याही प्रकारची औपचारिकता मी आज या भागामध्ये ठेवणार नाही. आता असं का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण असं आहे की आज माझ्या एका मित्राला, माझ्या एका शेतकरी बांधवाला, माझ्या शेतकरी मित्राला मी ह्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं. त्याच्याशी मी भरपूर गप्पा मारणार आहे आणि ह्या गप्पांमध्ये मी तुम्हाला सहभागी करून घेणार आहे. उच्च विद्याविभूषित असा हा माझा मित्र, लाखो रुपयाचा पगार घेऊन परदेशामध्ये कुठेही त्याला सेटल होता आलं असतं आणि नोकरी करता आली असती, पण असं काहीही न करता त्यांनी शेती करायची ठरवली. बरं, शेती सुद्धा कशी? तर सेंद्रिय शेती. ही सेंद्रिय शेती करता करता तामिळनाडूपासून त्याचा प्रवास सुरू झाला. म्हणजे महाराष्ट्रातून तामिळनाडू, मग दिल्ली आणि मग असं करत 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 भारतभर, म्हणजे संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं. जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांनी सेंद्रिय शेतीविषयक इतरांना मार्गदर्शन केलं आणि बघता बघता अगदी वयाच्या 30च्या आतच तो कृषीभूषण ठरला. असा माझा मित्र कृषीभूषण शिवराम घोडके याला मी आज कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलंय. चर्चेचा विषय आहे यशोगाथा सेंद्रिय शेती. कृषीभूषण शिवराम घोडके चर्चेत सहभागी होत आहेत. नमस्कार. नमस्कार. स्वागत. मला सांग, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे असं आपण आता म्हणतो. का असं म्हणतो? का काळाची गरज आहे? कुणाल, सांगायचं खरं म्हणजे की हजारो वर्षापासून आपली परंपरा सेंद्रिय शेतीची. बरोबर. पण आज परिस्थिती अशी झालेली की ज्या देशाला शेतीची परंपरा नाही त्या देशाकडून आपल्याला शेती करण्याची वेळ आलेली, शिकण्याची वेळ आलेली. म्हणजे कसं काय? म्हणजे गेली 40-50 वर्षापासून बघा तुम्ही की त्याच्या आधी आपली सेंद्रिय शेतीची परंपरा होती. 1970-72 पासून ग्रीन रिव्होल्यूशन आलं आणि त्यात काही डेव्हलपमेंट करून रासायनिक शेती आणली आणि त्या रासायनिक शेतीच्या मार्फत बाहेर देशात रासायनिक शेती कशी केली जाते ती संकल्पना इथं रुजवली. आणि ह्या 40-50 वर्षामध्ये जे शेतीचं आरोग्य खराब झालं, मातीचं आरोग्य खराब झालं आणि माणसाचं आरोग्य खराब झालं, प्रदूषण, आपण जे निसर्गाचं आरोग्य खराब झालं, ती त्यामुळे आज अशी परिस्थिती झाली की ती सेंद्रिय शेती करणं काळाची गरज बनली. आणि जवळपास 125 कोटी लोकसंख्या जी आपण म्हणतो देशाची, यांच्यासमोर हा एक म्हणजे प्रश्न पडलेला आहे की आता
हे सोडलंच पाहिजे, रासायनिक शेती सोडलीच पाहिजे आणि सेंद्रिय शेती केली पाहिजे, म्हणून आज ही काळाची गरज आहे. निश्चित. आता मला सांग की ही जनजागृती, मी आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केला की महाराष्ट्रापासून तमिळनाडू, मग दिल्ली, मग संपूर्ण भारत भ्रमण शिवराम तू करतोस, तू जनजागृती करतोस. ही जनजागृती नेमकी कशा प्रकारे केली जाते, काय सांगतोस त्यांना जाऊन? मी प्रथमतः शेतकऱ्यांची अटॅचमेंट घेतो, शेतकऱ्यांशी जवळीक करतो, ते माझ्याशी मैत्री करतात आणि त्या गावात आम्ही सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम लावतो. आणि त्या गावात गेल्याच्या नंतर मग तिथे पहिल्यांदा आम्ही उकिरड्यावर जातो. उकिरड्यावर जातो. आधी प्रॅक्टिकली त्यांना सेंद्रिय खत कसे बनवलं जातं ह्याचं शिक्षण दिलं जातं, मग तिथं मार्गदर्शन केलं जातं. आता ही सेंद्रिय शेती जास्त मग हा कार्यक्रम प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याच्या मार्फत पण लोकांपर्यंत जातो. पण ही सेंद्रिय शेती करता करता खूप वेळेस मला जेलमध्ये पण जावं लागलं. कार्यक्रम करत असताना तुला जेलमध्ये जावं लागलं? पण तुला वाटत असेल की मी गुन्हा करून गेलो. जेलमध्ये अन्यथा कशाला जायचं? गुन्हा करून मी जेलमध्ये गेलो नाही, तर सेंद्रिय शेती करण्यासाठी जेलमध्ये गेलो. आणि जेल बीड मधील माझे मित्र इंदुरकर सर जेलर होते, कवळे सर जेलर होते. मग त्यांच्या मार्फत आम्ही तिथं जे कैद्यांचं वेस्टेज होतं, कैद्यांचं वेस्टेज म्हणजे खाण्याचं वेस्टेज, चपाती असेल, भात असेल किंवा तिथलं काही शेण असेल जनावरांचं, त्याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं बायोडायनॅमिक पद्धतीने. आणि परत ते गांडूळ खत पण तयार केलं. आणि त्या माध्यमातून तिथं सेंद्रिय शेती अशी जबरदस्त फुलवली की तिथं बघण्यासाठी बाहेरचे व्हिजिटर लोक जेलमध्ये येऊ लागले. आणि ही तिथले त्या भाजीपाला ते बघण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्री विखे पाटील साहेब, तत्कालीन कृषी आयुक्त दांगड साहेब यांनी स्वतः व्हिजिट दिली. ही जेलमधली पहिली अशी हे असेल की गोष्ट असेल की ती जेलमध्ये हे लोक चांगली गोष्ट बघण्यासाठी. अभिनव अशी ही संकल्पना आहे की जेलमध्ये सेंद्रिय शेती करणं, तिथले जे कैदी आहे, कारण हे तिथेच नाही म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं होतं की आपण जे अन्न सेवन करतो ना, त्यापेक्षा अन्नाची नासाडी जी आहे, अन्न जे वाया घालवतो त्याचं प्रमाण अधिक असतं. जालन्यातल्या कारागृहामध्ये हे पहिल्यांदा बीडच्या कारागृहात कोण प्रमुख तिकडचे त्यावेळेस इंदुरकर साहेब होते. बर जेलर इंदुरकर साहेब होते आणि त्यांचे सहकारी कावळे साहेब आणि इतर सहकार्याच्या मार्फत म्हणजे काही कैदी होतात, त्या कैद्यांकडून सेंद्रिय शेती केली. आणि कैद्यांचा रिमार्क असा आला की इथे येऊन चांगलं झालं, माझं जेलमध्ये येऊन चांगलं झालं की मला सेंद्रिय शेती करायला भेटली. आज ते सुटल्याच्या नंतर त्यांच्या घरी जाऊन सेंद्रिय शेती करतात. पण हे ज्यावेळेस पेपरला आलं ना, त्यावेळेस लोकांच्या डोक्यात असं आलं शेतकऱ्यांच्या की यार म्हणजे जेलमध्ये कैदी सेंद्रिय शेती करतात तर मग आपण का नाही करायची. जे चांगलं इंदुरीकर काळाच्या सरांच्या काळात जे आपल्या घरी चांगलं खायला भेटत नव्हतं ते सेंद्रिय अन्न कैद्यांना खायला भेटत होतं. ही खूप सुंदर संकल्पना होती त्यावेळेस. बरं, मला आता एक सांग की सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा घेता येतो? नेमका फायदा काय? शेतकरी स्वतःसाठी काम करत नाही. बरं, म्हणजे तो कंपनीसाठी काम करतो, त्याला कंपनी राबवते. अच्छा. की कसं आता तुझ्या लक्षात येईल की हे कसं असं का म्हणतो मी? म्हणजे प्रश्न आहे कोणता की आता मार्केटमध्ये एखादं औषध आलं, ते दुकानदार विकतो. बरं, शेतकऱ्याला काय माहित असतं कोणतं औषध कोणत्या स्टेपला काय मारायचंय म्हणून, त्याचा उपयोग काय होतो. मग बिचारा त्या दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर, शेतकरी गेल्याच्या नंतर दुकानदार त्याला सांगतो की बघ हे अमुक अमुक औषध आले, ह्या कंपनीचं औषध 10-20 हजाराचं औषध आहे आणि हे तू वापर. आता शेतकऱ्याला जितकं महागचं औषध घेतलं तितकं मोठेपणा. मग ते औषध घेतो आणि त्याला तो औषध उधार देतो. मग शेतकऱ्याला 40-50 हजाराचं एका सीझनमध्ये 40-50 हजार रुपये उधार देतो. मग उधार दिल्याच्या नंतर त्याला तो व्याज लावतो. मग व्याज लावल्याच्या नंतर एक 5-6 महिने झालं की त्याच्या डोक्यात असे शेतकऱ्याची की आपण बाजूची शेती घेऊ, मुलीचे लग्न करू, लेकरांना शिकू. पण 80% त्याचा खर्च ज्यावेळेस माल येतो, तो मार्केटमध्ये जातो, त्याला पहिला फोन दुकानदाराचा येतो. त्याला त्याच्या ऐपतीनुसार त्याचं व्याज लावलं जातं. आणि मग त्याला 80% पैसे त्या दुकानदाराला द्यावे लागतात उत्पन्नातले आणि 20% पैसे रासायनिक शेती केल्यामुळे त्याचे जे घरामध्ये व्याधी तयार होतात त्या औषध दवाखान्यामध्ये त्याला तो खर्च करावा लागतो. मग त्याला रोजंदारी चालवण्यासाठी परत त्याला सावकारापुढे जावं लागतं. आणि मग हे सगळ्याला कंटाळून त्याला शेवटी पर्याय आत्महत्या करावं लागते. की म्हणजे इतकी परिस्थिती झाली. म्हणून सेंद्रिय शेती करणं हे त्याला परवडणारी शेती म्हणजे कमी खर्चाची बिनकर्जाची शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती की ज्याला ते आत्महत्या करायला लावणार नाही आणि जमीन सुपीक ठेवणार आहे, म्हणून त्याला ती परवडणार आहे. बरं, मला सांग की गावागावामध्ये आता हा प्रचार तू करत असतोस, तिकडे जनजागृती होते. आता गाव सेंद्रिय करणं ही तुझी संकल्पना आहे, ही नेमकी काय? गाव सेंद्रिय करणं म्हणजे गावातला कचरा करणं, गावातले खराब विचार आहेत ते बाजूला करणं. गावात गेल्याच्या नंतर त्यांचे जे उकिरडे असतात ते साफ करायचे, ते कंपोस्ट करायचे. ते कंपोस्ट झाले की चांगलं खत तयार झालं की शेतात पडणार, शेतातलं अन्न चांगलं येणार, जमीन सुपीक होणार
आणि ते अन्न चांगलं खाल्ल्याच्या नंतर त्याच्या डोक्यातले जे विचार असतात हां. ते विचार वेगळे चांगले होणार. मग त्याचा मी प्रयोग माझ्या लोळतगाव या ठिकाणी केला. लोळतगाव या ठिकाणी तर गावात ज्या निवडणुका होत्या, लहान मुलांना दारू पाजणं, बापांना दारू पाजणं, त्यात मारामाऱ्या करणं, हे मी जवळून गोष्टी काही बघितल्या होत्या. तर मला त्या थोड्याशा वेगळ्या वाटल्या, मला त्या क्लिक झाल्या डोक्यामध्ये. मग मी हे केलं की निवडणूक गावात झाली नाही पाहिजे. मग गावात बिनविरोध निवडणूक काढली, ग्रामपंचायत बिनविरोध काढली. तो विचार पेरला, लोक एकत्र आली. काही लोक म्हणत होते की हे शक्यच होऊ शकत नाही. म्हणलं का होत नाही, कारण अशा गोष्टींना विरोध आपल्याकडे जास्त खूप असतो. पण ते लोकांनी ऐकलं. आज त्या विचार होऊन आज माझं लोळतगाव आदर्श ठिकाणी चाललेलं आहे, 100% पांदनमुक्त. आता तिथं मी काम करत नाही जास्त, त्यांचे विचार गेलेले आहेत, ते लोक एकत्र येऊन ते काम करतात. बरोबर. आणि आता 100% पांदनमुक्त झालेलं आहे गाव माझं. आणि ह्यातून आदर्श गाव लवकरच होणार आहे. म्हणून शेंद्रे गाव करणं हे माझ्या डोक्यात, म्हणजे नुसतं उकिडाच हे करायचं नाही, तर डोक्यातला उकिडा पण साफ करायचं हे माझ्या डोक्यात आहे आता. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे कसं आहे माहितीये का की आधी हा मुळात ही संकल्पना राबवत असताना म्हणजे असं काही नवीन विचार घेऊन गावामध्ये गेलं तर आधी मुळात ते त्याला मान्यताच दिली जाते. लोकांना असं वाटतं की अरे हा काय कोण आला इकडे आणि काय बडबड करतोय. पण प्रत्यक्षामध्ये ते तू मॉडेल त्यांच्यासमोर उभं केलेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी त्यांना ते पटायला लागलेलं आहे, खूप पटलेलं आहे. आणि त्यातली जास्तीत जास्त महिलांना, बचत गट असतील, महिला असतील, त्यांना पुढाकार घेऊन हे कार्यक्रम हाती घ्यायला लावलेले. अच्छा, मला सांग, सेंद्रिय शेतीमधील बायोडायनॉमिक पद्धत ही जी आहे ही नेमकी काय आहे? सेंद्रिय शेतीमधील बायोडायनॅमिक पद्धत म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणायची जैव ऊर्जा शेती. की 1923 साली ड्राफ्ट टेनर म्हणून एक सायंटिस्ट होते. अच्छा. तर त्यांनी त्यांच्या शेवटच्या 8 भाषणामध्ये ह्या बायोडायनॅमिक शेतीविषयी सांगितले. हे त्यांनी 1923 साली सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं सीपीपी कल्चर, बायोडायनॅमिक पद्धत सीपीपी कसं तयार करायचं. अच्छा. त्याच्यामध्ये गाईच्या शिंगात खत कसं तयार करायचं, त्याचे कंपोस्टिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, की एवढं अप्रतिम त्या गोष्टी सांगितल्यात की ते एकदम अल्प खर्चित आहेत आणि शेतकऱ्याला परवडणार आहेत. म्हणून बायोडायनॅमिक सेंद्रिय शेतीमधलं जे बायोडायनॅमिक पद्धत आहे ती शेतकऱ्यांना एकदम परवडणारी आहे. जेणेकरून तो घरची घरी सगळे खत औषध तयार करू शकतो. बरं. आणि ह्या सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणाविषयी काय सांगशील? कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं? सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण आज कसं झालंय की सुरुवातीला जे गव्हर्नमेंट लोक होते, कृषी विभागाची लोक होती, 70-72च्या टायमाला रासायनिक खतं वापरा म्हणायची, त्याचे प्रशिक्षण दिले जायचे. साधारण 70च्या काळात आजतागायतपर्यंत. तर रासायनिक खताची पद्धत त्यावेळेस लोक म्हणायची की माणसं मरतात रासायनिक खताने. त्यावेळेस लवकर ऍक्सेप्ट केलं नाही त्यांनी. एक 5-10 वर्षे मागे पुढे झाली आणि ऍक्सेप्ट केलं त्यांनी. मग आज अशी परिस्थिती झाली की ह्याच शासना, जे काही गव्हर्नमेंट असेल, कृषी विभाग असेल, त्यांना अशी सांगण्याची वेळ आली की बाबांनो आता सेंद्रिय शेती करा. पण आज शेतकऱ्यांच्या मनात डोक्यात हे एवढंच राहिले की रासायनिक शेती केली तरच परवडती. त्यांच्या माहीत नाही त्यांना आणखी ते. म्हणून सेंद्रिय शेतीची प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मग त्या सेंद्रिय शेती धोरण जे ठरवलं मागच्या सरकारने, त्याच्यामध्ये पहिलं सेंद्रिय शेती धोरणाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र लोळतगाव या ठिकाणी उभं राहिलं. त्यामार्फत आता सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आम्ही तिथं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुरू केले प्रॅक्टिकली. आता तिथून बाहेर कर्नाटक असेल, काय महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणचे कानेकोपऱ्याचे शेतकरी तिथे जॉईन होतात. आणि गव्हर्नमेंट ही आता त्याची खूप मोठ्या प्रमाणात तरतूद करते सेंद्रिय शेतीची प्रशिक्षणाविषयी, जेणेकरून गावागावात प्रशिक्षण दिलं जाईल. आणि स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे की प्रत्येक शेतकरी आणि युवा पिढी त्यात सामील होईल आणि कमी खर्चाची शेती करेल, की आपल्याला शेती वाचवायची त्याच्या माध्यमातून, जे शेती सुपीक करायची आणि पुढच्या पिढीला आपल्याला शेती चांगली सुपीक द्यायची. म्हणून हे प्रशिक्षणाची संकल्पना खूप सुंदर आहे की कृषी विभागाने तिथं स्वतःहून काम केलं पाहिजे. जे सेंद्रिय शेती करतात त्यांच्या फील्डवर व्हिजिट दिल्या पाहिजेत, कशा प्रकारे शेती पिकते होते हे पण लक्ष दिलं पाहिजे. मग त्यांनी तिथून प्रसार आणि प्रचार केला पाहिजे की तुम्ही सेंद्रिय शेती करा म्हणून. ITK जे म्हणतो आपण, ट्रॅडिशनल नॉलेज, बरोबर, ते गोळा केलं पाहिजे, कलेक्शन केलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत दिलं पाहिजे. ही एक संकल्पना आहे. म्हणून कृषी विभाग जे आपण विद्यापीठ म्हणतो त्यांनी हे काम केलं पाहिजे. मला सांग, सीपीपी पद्धत ही जी आहे ही काय आहे नेमकी? सीपीपी म्हणजे काऊ पॅट पीठ. ओके. तर काऊ पॅट पीठ म्हणजे दूध देणाऱ्या गाईच्या शेणापासून हे सीपीपी कल्चर तयार केलं जातं. अच्छा. तर ते कशा प्रकारे तयार केलं जातं ते सांगतो. दूध देणाऱ्या गाईचं 60 किलो शेण घ्यायचं, त्याच्यामध्ये 250 ग्राम अंड्याच्या टरपाल्याची पावडर घ्यायची कॅल्शियम म्हणून, 250 ग्राम आपण लोह म्हणतो ना, त्याच्यासाठी आपण खडी क्रेशरवरली जी पावडर असते ना, रॉक फॉस्फेट, ती 250 ग्राम घ्यायची आणि 250 ग्राम गूळ घ्यायचा. आणि हे सगळं मिक्स करायचं. 1 तास चांगलं चपातीच्या कणिकसारखं तिंबायचं. अच्छा. 1 तास. आणि ते मिक्स केल्याच्या नंतर 3 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 1 फूट उंच असा विटांचा कुंड घ्यायचा आणि त्या कुंडामध्ये हे मिश्रण टाकायचं. आणि ते व्यवस्थित साफ करायचं. त्याच्यामध्ये बिडी 502 ते 507
म्हणजे बीडी म्हणजे बायोडायनामिक 502 ते 507 507 अशा काही वनस्पतीत एरो, ओक बार्क, स्टिनिंग नेटल, कॅमोमाईल, ओलेरियन, डेंडेलियन अशा ज्या वेगवेगळ्या वनस्पतीचं कल्चर आहे, हा ते कल्चर त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचं CPP मध्ये आणि मग 2 महिन्यांनी त्याला प्रत्येक 8 ते 15 दिवसांनी पलटी मारायची. असं 60 दिवसामध्ये हे CPP कल्चर तयार होतं. ते कल्चर तयार झाल्यावर जगात ह्याच्यासारखं कल्चर एकही नाही जगामध्ये. त्याची बीज प्रक्रिया करता येते, म्हणजे आपण बीज संस्कार म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला आपण जमीन सुपीक करण्यासाठी वापरतो. हे जमिनीत जर टाकलं तर एकदम जमीन सुपीक होते, भुसभुशीत होते, हवा खेळती राहते, जलधारण क्षमता वाढते जमिनीमध्ये, पिकाच्या पांढऱ्या मुळ्याचं प्रमाण वाढतं. इतकं जबरदस्त हे CPP कल्चर आहे. आणि ह्याच्यापासून आपल्याला कंपोस्ट करता येतं चांगलं, की जे उकिरड्यावरलं कंपोस्ट आहे ते CPP कल्चर पासून करता येतं. काडी कचरा ह्याच्यापासून कुजवता येतो आपल्याला. इतकं जबरदस्त हे CPP कल्चर आहे जे की प्रत्येक शेतकरी तयार करू शकतो. हेच ट्रेनिंग आम्ही जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या ट्रेनिंग सेंटरवर लोळतगाव या ठिकाणी देतो. बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळतगाव या अंतर्गत आम्ही देतो. हे लोळतगावला तुम्ही देता? लोळतगावला देतो. कसा प्रतिसाद आहे? लोक येतात, बाहेरून सुद्धा येतात लोक? खूप बाहेरून लोक येतात, पण लोकांची काही पेईंग कॅपॅसिटी नसती आणि तिथं सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देता येत नाहीत, कारण 2-3 दिवस राहायची सोय करावी लागते त्यांना. जेवणाचा त्याचा खूप मोठा खर्च होतो. खूप कमीत कमी किमतीत कसं करता येईल हे आम्ही त्यांना सध्या तरी देतो. पण सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे तोही प्रॉब्लेम येतो. आता शासनाने त्याची तरतूद केलेली आहे, त्याच्यामार्फत आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत जाता येईल आणि तर मार्गदर्शन करता येईल. निश्चितच. मला सांग, उकिरडा कंपोस्ट करण्यासाठी बीडी पद्धत कशा पद्धतीने आपण करू शकतो? उकिरडा कंपोस्ट करण्यासाठी बीडी पद्धत खूप सोपी आहे, पण एक त्याच्या आधी मी उकिरड्याची पार्श्वभूमी सांगतो. की कुणाला शेतकऱ्याचा उकिरडा कुठं असतो माहिती आहे? नाही. की शेतकऱ्याचा उकिरडा खड्ड्यात असतो. बर. मग मला हे त्यांना जाऊन सांगायला लागतं की बाबांनो, तुमचा उकिरडा खड्ड्यात आहे, तुम्ही कुठे आहेत? हो, तुम्ही खड्ड्यातच. बरोबर. तर मग मला त्यांना सांगतो की हा उकिरडा वरती काढा. कारण काय होतं की खड्ड्यात असल्यामुळं की त्यात एरोबिक सिस्टीम राहत नाही आणि मग त्यात बॅक्टेरिया पाहिजे त्या प्रमाणात तयार होत नाहीत. मग ते पाऊस पडला, पाणी पडलं की ते सडतं. बरोबर. ते सडलेलं चांगलं नसतं. जसं दूध नसलेलं आपण खात नाहीत, तसं ते सडलेलं खत चांगलं नसतं. ते मग ज्यावेळेस शेतात पडतं, शेतात साधारणतः उन्हाळ्यामध्ये टाकतात, त्यावेळेस 40-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. 40-42 डिग्री टेम्परेचरमध्ये जर टाकलं तर त्यातले आहे ते जीवाणू तरी कसे जिवंत राहतील? बरोबर. ते पूर्ण मृत अवस्थेत जातात. मग त्याचा दुष्परिणाम काय होतो? ज्यावेळेस पाऊस पडतो, शेतकरी पेरणी करतो, त्यावेळेस त्या पिकापेक्षा जास्त तण असतं. अच्छा. त्याला बीज प्रक्रिया होती तणाला. मग खुरपण कोण करतं? आमच्याकडे महिला मंडळ जास्त खुरपण करतात. मग आपण जसं हायवेवर गाडीचं अवरेज काढतो त्या प्रकारे शेतात पण अवरेज काढलं जातं. अच्छा. हा. तर मग ते अवरेज काढल्याच्या नंतर खुरपण करताना महिलाला ते हार्ड जमीन झालेली असती, कडक जमीन झालेली असती. मग त्यावेळेस पिकाच्या मुळ्या, आपल्या त्या गवताच्या मुळ्या, तणाच्या मुळ्या खाली खुडतात. परत पाऊस पडला की त्या मुळ्यावर ते गवत तयार येतं, तण येतं. हातात, कारण जमीन हार्ड पॅन तयार झाल्यामुळे, जमीन भुसभुशीत नसल्यामुळे त्याला जिथं 2 दिवस खुरपण्यासाठी 1 एकरला लागतात तिथं 3 दिवस लागतात. म्हणजे 2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस अशा जमिनीमुळे लागतात. तर तीच जमीन जर भुसभुशीत केली तर तिथं 2 दिवसामध्ये खुरपण होईल, जिथं शेतकऱ्याचा खर्च वाचेल. बरोबर. म्हणून हा उकिरडा कसा कंपोस्ट करायचा? हे बायोडायनामिक पद्धतीने उकिरडा सपाट जमिनीवर घ्यायचा. सपाट जमिनीवर घेतला की त्याच्यामध्ये 3 फूट खोल, 3 फूट अंतरावर सबल किंवा पहारीने छिद्र पाडायचे. छिद्र पाडले की 2 किलो CPP कल्चर घ्यायचं, 13 लिटर पाण्यात 1 तास उलट सुलट ढवळायचं आणि ढवळ्याच्या नंतर त्यात 40-50 लिटर द्रावण तयार करायचं आणि प्रत्येक छिद्रामध्ये 1-2 लिटर हे द्रावण टाकायचं आणि छिद्र बुजून घ्यायचं. उरलेलं द्रावण त्याच्यावर सडा मारायचा आणि सुरुवातीला पाणी एवढं टाकायचं उकिरड्याच्या बाहेरील पाणी असं टाकायचं, भिजवायचा उकिरडा. आणि मग ओलसर राहीन असं पाणी टाकायचं. 2 महिन्यामध्ये चहाच्या पत्तीसारखं खत तयार होतं, जे की त्याच्या उकिरड्याच्या साईज प्रमाणे 50,000 ते 1 लाख रुपयाचं खत तयार होतं. वा, क्या बात आहे. शिवराम, मी आता थोडासा कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतो. अगदी 2 प्रश्न छोटेसे. एक तर शिंगातील खत, ज्याचा तू मगाशी उल्लेख केला, हे खत कधी आणि कशा प्रकारे वापरता येतं? शिंगातील बायोडायनामिक पद्धतीचे शिंगातील खत आहे तर पूर्वी शिलिका वापरायची शेतामध्ये, रांगोळी असायची ना, ती अंगणात काढायची आणि शिरगोळ्याची रांगोळी केली जाते. ती रांगोळी आणायची आणि त्या शिंगामध्ये काही ठराविक वेळेनुसार भरायची असते. मग ती भरली की त्यातलं तयार झालेलं जे खत आहे, ते 1 एकरी 1 ग्राम बास होतं. एका एकरला 1 ग्राम. आता तुम्ही म्हणता आम्ही ट्रकनी टाकतो तर 1 ग्रामनी काय होणार आहे?
तर मग 100 लिटर दूध असेल तर त्यात विरजन दही करायचं असेल विरजन किती लागतं? बरोबर, खरं आहे. 1 नाकडाभर. अगदी. तर त्यासाठी आपल्याला हे 1 ग्राम बीडी 501 म्हणतो आपण त्याला, बायोडॉनिक 501 शेंगातील खत, त्याला सिलिका असते की पीक 2 पानाचं 4 पानाचं असेल तर त्यावेळेस 13 लिटर पाणी घ्यायचं, चांगलं 1 तास ढवळायचं सकाळी दिवस उगायच्या आधी ब्रह्ममुहूर्तावरती. आणि मग केमिकल न फवारलेला पंप घ्यायचा किंवा नवीन पंप घ्यायचा आणि हवेमध्ये तो स्प्रे करायचा. हवेमध्ये स्प्रे केल्यानंतर जेव्हा व्हायरल इन्फेक्शन येत नाही, त्याला पाहिजे तसं वातावरण ते तयार करतं. इथं काय खर्च होत नाही. हा जे ऊन त्याला जसं द्यायचे अगदी अगदी इतकं सुंदर खत, इतकं सुंदर संकल्पना आहे आणि सोपी संकल्पना आहे. मित्रांनो, आज आजच्या या भागामध्ये आपल्याला, मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं की ही केवळ यशोगाथा सेंद्रिय शेतीची नाहीये, ही यशोगाथा आहे माझ्या मित्राची कृषीभूषण शिवराम घोडकेची. एक सुंदर संकल्पना त्यांनी राबवली, आज महाराष्ट्रभरती राबवली जाते. यातनं आपण काहीतरी बोध घेऊया. शिवराम, तू इथे आलास, चर्चेत सहभागी झालास, भरपूर आपण चर्चा केली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन यशोगाथेसहित. तोपर्यंत नमस्कार.